माऊली अहंकार असतो तो म्हणजे आपल्या बुद्धीचा, ज्ञानाचा, संपत्तीचा, ऐश्वर्याचा, रूपाचा. पण संत सहवासामुळे तो कळला तरी आपल्याला वारीच्या माध्यमातून. माऊलींची पालख्या सोहळ्यामध्ये संत परंपरा जोपासली जाते. शिवाय आजच्या अत्याधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाचे पाईक असणारे आयटी क्षेत्रातले अनेक जण दिंडी काढत असतात आणि आपला सहभाग सुद्धा नोंदवत असतात. अशाच पुण्यातल्या एका आयटी दिंडीसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी. जय हरी विठ्ठल. मी आत्ता पायी चालतोय या दिंड्यांमधून आणि वेगवेगळ्या दिंड्यांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतोय. कारण या दिंडीमध्ये जसं आपण बघितलं की माऊलींचा दिंडी सोहळा आहे, पण माऊलींच्या दिंडी सोहळ्यामध्ये इतर संतांच्या दिंड्या चालतात आणि काही वेगवेगळ्या पद्धतीच्या नवकल्पना घेऊन दिंड्यासुद्धा चाललेल्या असतात. आपण तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आहोत, IT च्या काळामध्ये आत्ता आहोत, नेटवर्किंगच्या काळामध्ये आहोत आणि अशा काळामध्ये IT दिंडी जर या सगळ्यामध्ये सहभागी झाली नाही तर आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की हिंजवडी असतील, पुणे असेल, या भागातल्या IT क्षेत्रांमध्ये काम करणारी जी माणसं आहेत हे आवडीनं या दिंड्यांमध्ये सहभागी होत असतात आणि तंत्रज्ञानाचा प्रचार करण्याचं काम करत असतात. आता माझ्यासोबत मंदार कुलकर्णी आहेत, ज्यांनी AI दिंडी काढली आहे यावर्षी आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. स्वागत आहे मंदार तुमचं. आणि सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन, टाळ्या अगोदरच वाजले आहेत, पण तुम्ही सगळेजण सहभागी झाला आहेत आणि AI दिंडी असं तुमच्या दिंडीचं नाव आहे. तर ते मला जाणून घ्यायचं आहे की हे काय आहे, AI दिंडी म्हणजे काय? ओके, तर सर्वप्रथम AI दिंडी मी काढलेली नाही आहे. मी एक छोटासा समन्वयक आहे. तर आजच्या टप्प्याला मी सगळ्या वारकऱ्यांना घेऊन चाललेलो आहे. तर एक छोटासा समन्वयक, एक कार्यकर्ता तुम्ही म्हणू शकता. तर जसं तुम्ही सांगितलं की IT क्षेत्र किंवा पुण्यातल्या प्रोफेशनल लोकांमध्ये सुद्धा दिंडीवाद खूप आकर्षण असतं, त्यांना पार्टिसिपेट करायचं असतं. सांगड कशी घालता? कारण तुम्ही तंत्रज्ञानवाले आहात, तुम्ही सायन्स मानणारे आहात आणि हे अध्यात्म मानणारे आहेत, त्यामुळे तुम्हाला सांगड कुठेतरी घालावी लागेल. सांगड नावातच आहे. AI दिंडी म्हणजे तुम्हाला वाटलं सर आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही, त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं इंटेलिजन्स म्हणजे आध्यात्मिक इंटेलिजन्स. AI म्हणजे आध्यात्मिक इंटेलिजन्स. तर हे AI म्हणजे आध्यात्मिक इंटेलिजन्स आहे. तसंच दुसरं म्हणजे ऑल इन्क्लुझिव्हनेस, म्हणजे सर्वसमावेशक, सर्व घटकातील, सर्व स्तरातील लोकांनी दिंडीमध्ये सहभागी व्हावं, हा त्याचा मुद्दा. आणि तिसरा म्हणजे AI म्हणजे आई म्हणजे माऊली. आणि माऊली हे सगळ्या दिंड्यांचं वारीचं अधिष्ठान आहे. तर ही माऊली दिंडी तुम्ही म्हणू शकता. तर म्हणून AI दिंडी. पण मंदार, आता एवढा सगळा उत्साह आपण बघितला आणि तुमचे सगळे करते धरते, तुमचे पदाधिकारी, कंपनीचे चालक मालक सगळेजण या सगळ्यासाठी सपोर्ट करत असतीलच तुम्हाला, बरोबर? हां, तर सगळ्यात पहिले म्हणजे AI दिंडी ही संकल्पना आहे. आम्ही 40 ते 50 कॉर्डिनेटर आहोत आणि सगळे तुम्ही म्हणता IT वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करणारे आहेत आणि आम्ही हे आवड सामाजिक कार्य म्हणून करतो. AI दिंडी ही एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता मी आज सुट्टी काढून आलो आहे, मॅनेजरला पर्सनल लिव्ह आजारी आहे असं सांगून आलो आहे. पण आता बघणार मॅनेजर. हो ना. तर असे प्रकार करावे लागतात. तर असं सगळे वेगवेगळ्या सुट्ट्या अरेंज करून वगैरे सगळे करतात. आज मी आहे, उद्या दुसरे माझे मित्र सहकारी येतील. मला तुमचं नाव सांग. माझं नाव मिष्टी भिलारे, मी पुण्यामधून आहे. मला फक्त एवढं सांगायचं की जसं माझ्या इच्छा मुली असतील किंवा जे पण छोटी छोटी मुली असतील त्यांनी वारीमध्ये यायला पाहिजे. जसं सगळ्यामध्ये जेनझीमध्ये कसं आपल्या इच्छे मुली ज्या मुलं की मुलं जे येतील त्यांच्यानी आपल्याला प्रोत्साहित भेटेल. खूप छान होईल जर का ते आले तर. त्यांना बघून खूप लोक पण येतील तर छान आहे. त्यांना पण तर थोडंसं कळलं त्या पाहिजे. मुलीची इच्छा की तिच्या वयाची जी मुलं आहेत त्यांनी सुद्धा वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. तर तुम्ही सगळेजण बोललात आणि उत्साहानं हे सगळे खेळ खेळलात आमच्यासमोर, त्यासाठी अतिशय मनापासून आभार तुम्हा सगळ्यांचे आणि खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्रासाठी प्रशांत सागवेकर, जय जेजुरीहून.